गळ्याला नाडी वगैरे लावायची नसेल तर गळ्याची फिटिंग किंवा शोल्डरची फिटिंग कशा प्रकारे करावी लागते ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। आता बघा इथं मी मार्किंग केलेली आहे ना, सेम आपल्याला तशीच आपल्याला शोल्डर जोडून घ्यायची आहे। तर आता ही शोल्डर मागची झालेली आहे मी मार्किंग केलेली। आता समोरची आपल्याला शोल्डर कशा प्रकारे चेक करून आपल्याला जोडावी लागते ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता बघा मी दोन्ही पार्ट असे एकमेकावरती ठेवून घेते आणि एक्स्ट्राचं कापड वाटते ती कट करून घेते। त्यानंतर आता दोन्ही पार्ट परत आपल्याला असे उलट दिशेने व्यवस्थित ठेवून घ्यायचे की याची उंची एकसारखी आलेली आहे का दोन्ही पार्टची। वाटत असेल एक्स्ट्राची तर ती अशा प्रकारे कट करून घ्यायची आणि आता आपल्याला शोल्डर दोन्ही जोडायला घ्यायचे आहेत। तर आता जोडते वेळेस मागचा पार्ट जसा आपण मार्किंग केलेला होता सेम आपल्याला तसाच जोडून घ्यायचा आहे समोरचा पण पार्ट। आता जोडते वेळेस बघा गळ्याची बाजू आहे ती थोडी जास्त मी शिलाईमध्ये घेतलेली आहे आणि शोल्डरची थोडीशी कमी घेतलेली आहे। आता जशी मी सरळ बाजूला घेतलेली आहे सेम तशीच आपल्याला उलट दिशेने शोल्डर जोडते वेळेस पण आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे। आता जोडल्यानंतर बघा गळ्याची बाजू जास्त खोलगट झालेली आहे। अशा प्रकारे जर आपण दोन्ही बाजू जोडल्या तर आपलं शोल्डर अजिबात उतरणार नाही आणि नाडी लावायची गरज पडणार।